नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक अपडेट समोर आलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून पूर्वीच केली जाणार असल्याचे आश्वासन राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा देण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण पाहिलं होतं की गेल्या आठवड्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील थकीत पीक कर्ज असलेल्या सुमारे 26 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्रचनेला मंजुरी देण्यात आलेली होती. या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार विभागाचा एक महत्त्वाचा GR देखील निर्गमित करण्यात आला होता. या GRमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली आणि पुनर्गठन यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. मात्र मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाच्या या निर्णयांमुळे राज्यात कर्जमाफी होणार की नाही? पुनर्गठनाच्या नावाखाली कर्जमाफी टाळली जात आहे का? असे अनेक प्रश्न आणि संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. पुढारी या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्याचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मित्रांनो, राज्यातील थकीत पीक कर्जाची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यासगट समिती नेमण्यात आलेली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी संदर्भातील अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार, कर्जमाफीसाठी कोणते निकष लावले जाणार, कोणत्या प्रकारच्या पीक कर्जाचा समावेश होणार, ही सर्व माहिती स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, हा अहवाल सादर झाल्यानंतर 30 जून पूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या पसरलेल्या अफवा आणि संभ्रमाला पूर्ण विराम मिळालेला असून ही माहिती शेतकऱ्यांसाठी खूपच दिलासादायक ठरणारी आहे. लवकरच या संदर्भातील सविस्तर अहवाल समोर येईल. कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत हेही तेव्हा स्पष्ट होईल. या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचा अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.